नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजचे कापूस बाजारभाव बातमीपत्र। शेतकरी मित्रांनो, या सप्ताहात कापसाचे व सोयाबीनचे स्पॉट भाव वाढले। हळदीचे भाव सुद्धा 7.3% वाढले। तर आज त्यानंतर कोणत्या ठिकाणी मिळतोय कापसाला सर्वात जास्त भाव, चला तर मग सविस्तर बघूया। अमरावती या ठिकाणी कमीत कमी 7,000 रुपये तर जास्तीत जास्त 7,550 रुपये भाव मिळतोय। तर राळेगाव या ठिकाणी कमीत कमी 6,700 रुपये तर जास्तीत जास्त 7,700 रुपये भाव मिळतोय। आष्टी वर्धा या ठिकाणी कमीत कमी 6,900 रुपये तर जास्तीत जास्त 7,500 रुपये भाव मिळतोय। अकोट या ठिकाणी कमीत कमी 7,500 रुपये तर जास्तीत जास्त 8,345 रुपये भाव मिळतोय। पारशिवनी या ठिकाणी कमीत कमी 6,950 रुपये तर जास्तीत जास्त 7,400 रुपये भाव मिळतोय। तर जामनेर या ठिकाणी कमीत कमी 7,020 रुपये तर जास्तीत जास्त 7,300 रुपये भाव मिळतोय। अकोला या ठिकाणी कमीत कमी 7,600 रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा 7,600 रुपये होता। उमरेड या ठिकाणी कमीत कमी भाव 7,100 रुपये तर जास्तीत जास्त भाव सुद्धा 7,750 रुपये होता। देऊळगाव राजा या ठिकाणी कमीत कमी भाव 7,250 रुपये तर जास्तीत जास्त भाव 8,000 रुपये होता। काटोल या ठिकाणी कमीत कमी भाव 6,600 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,450 रुपये होता। हिंगणा या ठिकाणी कमीत कमी भाव 6,400 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,350 रुपये होता। हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी भाव 6,000 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,900 रुपये होता। वर्धा या ठिकाणी कमीत कमी भाव 6,960 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,750 रुपये होता। हिमायतनगर मध्ये कमीत कमी भाव 7,400 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,600 रुपये होता। सिंधी सेलू या ठिकाणी कमीत कमी भाव 6,500 रुपये तर जास्तीत जास्त भाव 7,900 रुपये होता। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे काही ठिकाणचे कापूस बाजारभाव। तुमच्या इथे कापसाला काय बाजारभाव मिळतोय खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारचे बाजारभाव शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।